गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 15वी कथा एकनाथी भागवत. विश्वगुरु महर्षी व्यास त्यांनी अलौकिक ग्रंथ रचना केल्या. पूर्वी एकत्रित असलेले वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद अशा 4 सुटसुटीत विभागात मांडले. उपासना आणि आत्मसाधना यांची उभारणी दर्शनावर आधारित असावी लागते. वेदांमध्ये भगवंतांच्या ज्या निर्विशेष रूपाचे प्रतिपादन केले गेले आहे त्याच्या अभिव्यक्तीचे दर्शन साधकाच्या दृष्टीने आवश्यक असते. त्यासाठी व्यासांनी ब्रह्मसूत्रे लिहिली. एकूण 18 पुराणे. संस्कृत साहित्यामध्ये या पुराणांचे स्थान सर्वोच्च आहे. मूळ गाथारूप फुटकळ पुराणे एकत्र केली, त्यातून सुबद्ध अशी पुराण संहिता निर्माण केली. व्यासांनी श्री महाभारत हे इतिहास काव्य लिहिले. एका अर्थी हा प्राचीन भरतवर्षाचा विश्वकोश आहे. स्वयं व्यास महाभारताशी दृढपणे जोडलेले आहेत. कौरवांचा पिता धृतराष्ट्र, पांडवांचा पिता पंडू आणि महात्मा विदुर या तिघांचे जन्मदाते व्यासच. त्यांनी महाभारतानंतर श्रीमद भागवत पुराण लिहिले. वारकरी तथा भागवत संप्रदायाचे 2 अध्ययन ग्रंथ आहेत. एक गीता आणि दुसरा श्रीमद भागवत. श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल पांडुरंग हे त्यांचे उपास्य दैवत. भूवैकुंठ पंढरपूर हे त्यांचे भक्तिपीठ, तर आळंदी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर इत्यादी त्यांची ज्ञानसाधना केंद्रे आहेत. रामकृष्ण हरी हा नामस्मरणाचा मंत्र आहे. भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर मार्गदर्शन केले ती भगवद्गीता. श्रीकृष्णांनी उद्धवाला ब्रह्मोपदेश केला तो श्रीमद भागवताचा 11वा स्कंध. ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेवर टीका केली. सामान्य जनांसाठी मातृभाषेत देवामृत आणले. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधाला उद्धव गीता असे म्हणतात. यावर आपण मातृभाषेत टीका करावी अशी एकनाथांना तीव्र आस निर्माण झाली. त्यांनी लेखन संकल्प सोडला. लेखनारंभ केला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याम नमः. ओम नमोजी जनार्दना, नाही भव अभव भावना, न देखोनी मी तूपणा. नमन श्रीचरणा सद्गुरुराया, नमन श्री एकदंता, एकपणे तूची आता. एकी दाविसी अनेकता, परी एकात्मता न मोडे. तुझ माझी वासू चराचरा, म्हणवनी बोली जे लंबोदरा. या लागी सकळांचा सोयरा, साचोकारा तू होसी. तुझ देखे जो नरू, त्यासी सुखाचा होय संसारू. या लागी विघ्नहरू, नामादरू तुझ साजे. मंगलाचरणानंतर परीक्षित वृत्तांत येतो. नंतर श्रीकृष्णचरित्राची अपूर्व महती प्रथमाध्यायात येते. याच अध्यायात भूमीचा वापर हलका करावा म्हणून भगवंत यदुकुलाचा विनाश करण्याचा संकल्प करतात. द्वितीयाध्यायामध्ये नारद आणि वसुदेव यांचा संवाद आहे. यामध्ये संत दर्शन महात्म्य, जडभरताची गोष्ट जनकराजा आणि 9 ऋषभपुत्र यांचा संवाद, भागवत धर्माचे रहस्य, भगवत भक्तांची लक्षणे व महती आणि नामस्मरणाचे महत्त्व असे विषय येतात. एकूणच मराठीमधील एका उत्कृष्ट ग्रंथाचे सृजन एकनाथांद्वारे सुरू होते. दीपू लाविजे गृहाभीतरी, तोची प्रकाशे गवाक्षद्वारी. देवी मनी प्रगटला श्रीहरी, तोची इंद्रियांतरी भजनानंदू. मायेचे मुख्य लक्षण, स्वस्वरूपाचे आवरण. द्वैताचे स्फुरे स्फुरण, मूळ माया जाण तिचे नाव. भक्ती म्हणजे सर्वांभूती, सप्रेम भजनयुक्ती. प्राप्ती म्हणजे अपरोक्ष स्थिती, भगवत स्फूर्ती अनिवार्य. बघता बघता नाथ भागवताचे 5 अध्याय लिहून पूर्ण झाले. पैठणात श्रीपाद शास्त्री म्हणून एक विद्वान साधक होते. ते नाथांचे परमभक्त झाले होते. ते काशीला निघाले. त्यांना नाथरचित भागवत खूप आवडत असे. रोज ते नाथांकडे येत झालेले लिखाण उतरून घेत त्याची पारायणे करत असत. त्यांनी काशीला जाताना 5 अध्यायांची चोपडी नेली. रोज स्नानानंतर ते मनकर्णिकेच्या घाटावर त्या अध्यायांचे पठण करत असत. सर्वांभूती भगवत भावो, हा मुख्य माया तरणो पावो. आई कोणी सुखावला रावो, तेणे आनंदे पहाहो परब्रह्म पुसे. करिता नारायणाची भक्ती, उत्तम भक्त माया तरती. ते नारायणाची निजस्थिती, साक्षेपे नृपती पुसतू.
तिसऱ्या अध्यायातील वर्णन असो वा चौथ्या अध्यायामधील अवतार वर्णन असो किंवा भगवंतांच्या बाळलीला असो, श्रीपाद शास्त्र्यांचे पठण ऐकायला मराठी जाणणारे अनेक भक्त बसत असत, मंत्रमुग्ध होत असत. वणवा गिळीला मुखे, पर्वत उचलीला नखे, पुतनेचे स्तन विखे, प्याला निजमुखे जीवास गट, जेणे वत्स हरण मिसे, स्रष्ट्यासही लाविले पिसे, जो वत्स वत्स पवेशे, झाला सावकाशे एकाकी एक, अघ चिरिला जाभाडा, काळियाच्या कुटिल्या फडा, यमलोकी घेऊनी झाडा, आणिला गुरुपुत्र जेणे, जे प्रजा पीडुनी कर घेती, जया नावडे धर्मनीती, ऐसे राजे भारभूत क्षिती, नेणो किती निर्दाळिले. या मराठीमधील भागवताची चर्चा काशी क्षेत्री सुरू झाली. काही मराठी आणि हिंदी भाषा जाणणाऱ्या साधकांना खूप आनंद झाला, परंतु त्याचवेळी अनेक कर्मठ वैदिकांच्या भ्रुकुटी उंचावल्या, कपाळी आठ्या आल्या. त्यांना ही कल्पनाच भयंकर वाटली. व्यास भागवत मराठीत? महापाप. श्रीपाद शास्त्र्यांना हे वाचन त्यांनी थांबवायला सांगितले. श्रीपाद शास्त्री म्हणाले, आपण हे थांबवायला सांगता, परंतु इतके श्रोते मोठ्या श्रद्धेने ऐकायला येतात, त्यांचे काय? अनेकांना हे भावलेलं आहे, वाचन थांबवणार नाही मी. एक दिवस श्रीपाद शास्त्री नाथ भागवत वाचत होते. मनकर्णिका घाटावर अनेक श्रोते तल्लीन होऊन ऐकत होते. तेवढ्यात एक व्यक्ती अचानक शास्त्रींच्या जवळ आली. त्यांच्यासमोरचे कागद हिसकावून घेतले, भेंडोळे करून नदीत फेकून दिले. अचानक झालेला प्रकार होता तो, परंतु नदीत स्नान करणाऱ्या एका भक्ताने ते भेंडोळे वरच्यावर झेलले, बुडू दिले नाहीत. नंतर त्यांनी ते परत आणून दिले. ज्या व्यक्तीने फेकण्याचे कृत्य केले त्याचा आणि श्रीपाद शास्त्र्यांचा बराच वाद झाला. दोघांच्याही बाजूने बोलणारे लोक होते. मोठा गोंधळ निर्माण झाला. शेवटी हा प्रश्न धर्मपीठासमोर न्यावा असे ठरले. मध्व संप्रदायाचे एक महान संन्यासी आणि अधिकारी पुरुष कैवल्यानंद यांचा शब्द त्या काळी अंतिम मानला जात असे. कैवल्यानंद अतिशय ज्ञानी असे वैदिक शास्त्री होते. वैदिक पाठशाळा आणि आश्रम मठ त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानत असत. श्रीपाद शास्त्री आणि त्यांचे विरोधक वैदिक विद्वान कैवल्यानंदांसमोर आले. वैदिकांनी आपले म्हणणे मांडले. त्यांनी श्रीमद भागवत पुराण प्राकृतात आणण्यास आणि त्याचे पारायण करण्यास कडाडून विरोध केला. श्रीपाद शास्त्री आपली बाजू मांडताना म्हणाले, श्रीमद भागवत हा विश्वगुरू व्यासविरचित महान ग्रंथ आहे. तो संस्कृत भाषेत आहे. संस्कृत भाषा गिरवाणवाणी, देववाणी खरी, पण ती बहुसंख्य लोकांना कळत नाही. ती ठिकठिकाणच्या लोकांना कळावी म्हणून विविध प्रदेशांमधील लोकभाषेत तिचे रूपांतर व्हावे. निव्वळ याच उद्देशाने पैठण गावातील एकनाथ महाराजांनी भागवताच्या 11 स्कंधावरील मराठी निरूपण केले. ते अतिशय मधुर आहे. मी मोहित झालो. काशी क्षेत्री येण्याचे ठरले. येताना झालेले अध्याय पठणासाठी उतरून आणले. एकनाथ महाराज वर्तनाने खरोखर ब्रह्मनिष्ठ आहेत. त्यांचा अध्यात्मातला अधिकार मोठा आहे. ज्ञानेश्वर नामदेवांच्या मार्गाने त्यांचा साधना प्रवास सुरू आहे. ज्ञानेश्वरांचे नाव घेता त्यांनी रेड्यामुखी वेद वदवले. एक जण म्हणाला, अशी दिव्य शक्ती त्या एकनाथ महाराजांकडे आहे? यावर श्रीपाद शास्त्री म्हणाले, एकनाथ महाराजांनी दगडाच्या नंदीला चारा खायला लावला. नंतर त्या नंदीने गोदावरी नदीत जलसमाधी घेतली. त्यांनीही भोजनासाठी खरे पितर भूतलावर आणले. हा वाद असा संपणार नाही हे कैवल्यानंदांच्या ध्यानात आले. ते म्हणाले, आपण पैठणहून एकनाथांना आमंत्रित करू. ते साधना मार्गी असतील तर योग्यायोग्य निर्णय करता येईल. श्रीपाद शास्त्री, तोवर आपण एकांतात पठण करावे. सार्वजनिक ठिकाणचे पठण निर्णय होईपर्यंत थांबवावे. लवकरच एकनाथांना काशीत बोलावून घेण्याची व्यवस्था करू. कैवल्यानंदांचे हे म्हणणे दोन्ही बाजूंनी मान्य केले. कैवल्यानंदांचे 2 शिष्य आज्ञापत्र घेऊन पैठणकडे निघाले. नाथ महाराजांचा 7वा अध्याय पूर्ण होत आला होता. त्यांच्या या लेखन कार्याला खुद्द पैठणच्या वैदिकांचा विरोध होता. तसाच नाथांचा पुत्र हरीचाही तीव्र विरोध होता. 7वा अध्याय पूर्ण झाला. इटेसाठी परीस पालटे, येता का मानिती वोखटे, तैसा जनी जनार्दनू होणे, हे मुद्रा तेणे लाविली, एका जनार्दना शरण, तव जनार्दनू झाला एक एकपण, जैसे सुवर्ण आणि कंकण, दो नावी जाण एकते, तोची एका एकादशी, श्रीकृष्ण सांगे उद्धवासी, अवधूत सांगे यदुसी, गुरु उपदेशी उपदेशू. इति श्रीमद्भागवते महापुराणे 11 स्कंधे श्रीकृष्णोद्धव संवादे यदु अवधूतेतिहासे एकाकारटिकायां 7मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.
दरम्यान 2 शिष्य काशीहून पैठणला नाथगृही आले. नाथांनी त्यांचे स्वागत केले, गूळ पाणी देऊ केले. त्यांनी ते घेतले नाही. नाथांनी त्यांना दूध देऊ केले, तेही त्यांनी नाकारले. नाथांनी आज्ञापत्र वाचले, उद्याच आपण आमच्यासह काशीस यावं. आचार्यांची तशी आज्ञा आहे. शिष्याने सांगितले. माझा काशीसारख्या पवित्र क्षेत्री जाण्याचा योग भगवंतांनी लवकर आणला. नाथ म्हणाले, आज मी इतर व्यवस्था करतो, उद्या आपण निघू. आज मात्र कृपया आपण आमच्या घरचा पाहुणचार घ्यावा. त्या दोन्ही शिष्यांनी ठाम नकार दिला. आमची सारी व्यवस्था इथल्या वैदिक पाठशाळेत केली आहे असे म्हणून ते निघून गेले. ते दोघे गेल्यावर हरी नाथांसमोर आला. बाबा, त्यांनी या घरातलं जलही प्राशन केलं नाही, कारण कळलं? हरी म्हणाला, तुम्ही वैदिक धर्माचं पालन करत नाही, देववाणीचा अपमान करता. धर्मपालन करत नाही म्हणून त्यांनी इथला पाहुणचार स्वीकारला नाही. आता तरी हे अधर्म कर्म थांबवा. नाथ महाराज हरीला म्हणाले, हरी, कदाचित मी तुझ्या इतका विद्वान नाही, पण गुरुकृपेनं मलाही संस्कृत कळतं. धर्म कर्मठ नाही, तो कल्याणकारी, करुणामय, संवेदनशील, क्षमाशील आहे. धर्माच्या ठायी अणुमात्र भेदभाव नाही. नाथ महाराज जाण्याच्या प्रवासासाठी तयारी करू लागले. गिरिजादेवी हरीला म्हणाल्या, हरी, वडिलांशी असं बोलू नये. त्यांचं मोठेपण तुला कसं कळत नाही? मुळात सगळ्यांना एका पंक्तीत जेवायला बसवणं, कीर्तनाला सगळ्यांना एकत्र बसवणं, संस्कृत वाङ्मय प्राकृतात आणणं हा अधर्म आहे, तो मला मान्य नाही. आणि आई, मी इथं राहतो आणि तिथं या धर्मपीठात वैदिक पाठशाळेत ज्ञानग्रहण करतो. अजून मला पंडित पदवी मिळायला थोडा अवधी आहे. माझीच खरी कुचंबणा होतीये. हरी तरातरा निघून गेला. गिरिजादेवीच्या नेत्रांमधून अश्रू गळू लागले. गिरिजादेवी, उद्धव आणि घरच्या सर्व मंडळींचा निरोप घेऊन नाथ कैवल्यानंदांच्या शिष्यांसमवेत पैठणहून निघाले. सोबत झालेल्या निरूपणाचे 7 अध्याय होते. यथाकाल ते काशी क्षेत्री येऊन पोहोचले. श्रीपादशास्त्री नाथांना भेटले. त्यांनी नाथचरणांवर मस्तक ठेवले. नाथांनी गंगास्नान केले. काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. कैवल्यानंदांच्या मठात धर्मसभा भरली. कैवल्यानंद धर्मपीठावर आसनस्थ झाले. कैवल्यानंद बोलू लागले, पैठण गावी राहणारे एकनाथ, आपण देववाणी संस्कृतात असलेले पवित्र साहित्य प्राकृतात आणत आहात. मराठीत आणण्याचे महापाप करत आहात. मान्य आहे आपल्याला? संस्कृत देववाणी आहे, तिच्याविषयी मला परमादर आहे. परंतु मराठी भाषा तर संस्कृतोद्भव आहे. संस्कृत मराठीची जननी आहे. संस्कृत भाषा सामान्य लोकांना कळत नाही, म्हणून मी मराठीचा खटाटोप करत आहे. भागवत ग्रंथासारखा अभूतपूर्व ग्रंथ लोकांपर्यंत जावा म्हणून मी हे करतो आहे. एकनाथ म्हणाले, महर्षी व्यास विश्वगुरू आहेत. विश्वगुरू व्यासांचा आपण अनादर करत आहात असं इथल्या वैदिक मंडळींचं मत आहे. कैवल्यानंद म्हणाले, वेद महर्षी व्यासांबद्दल माझ्या मनात अतिशय पूज्यभाव आहे. त्यांच्या प्रत्येक अक्षराबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्यांच्या वाङ्मयातल्या मधुर अध्यात्मचिंतनाची अनुभूती सामान्यांना प्राप्त व्हावी म्हणून मी हे काम करतो आहे. आपण कृपया माझी एक विनंती मान्य करावी. आत्तापर्यंत जे मी ग्रंथलेखन कार्य केलं आहे, यात कुठंही मूळ संस्कृत श्रीमद भागवत पुराणाचा उपमर्द केलेला आढळला तर मी स्वतः माझा ग्रंथ गंगार्पण करेन आणि आपण सांगाल ते प्रायश्चित्त घेईन. एकनाथ म्हणाले. कैवल्यानंदांनी ही विनंती मान्य केली. दुसऱ्या दिवशी धर्मसभा परत भरली. नाथांनी धर्मसभेला अभिवादन करून वाचनारंभ केला. सारे श्रोते ऐकता ऐकता मंत्रमुग्ध झाले, पार भान विसरून गेले. वाचता वाचता ते नभ पृथ्वी रजेन गदळे, उदके करीन पघळे, अग्निचेनी ज्वाळे न जळे, वायू बळे उडेना, कडकडीत आभाळे, येऊनी आकाश झाकोळे, त्या समस्ता नभनातळे, अलिप्त बळे संस्थित, तैसेची योगियासी, असतांजात्मा समरसी, काळे सृजिली या गुणांसी, वश त्यासी तो नव्हे, काळाचे थोर सामर्थ्य जाण, देहासी आणि जरामरण, योगी देहातीत आपण, जन्ममरण न देखे. या चरणांकडे आले. कैवल्यानंद आपले आसन सोडून खाली उतरले. त्यांनी नाथांना दृढ आलिंगन दिले. एकनाथ महाराज, आपली प्रतिभा पवित्र आणि अलौकिक आहे. आपण हा ग्रंथ पूर्ण करा. परंतु आमची एक प्रेमाची अट आहे. आपण हा ग्रंथ या काशी क्षेत्रीच पूर्ण करावा. कैवल्यानंद गहिवरून म्हणाले, या पुण्यक्षेत्रात हा ग्रंथ पूर्ण करायला मलाही आवडेल. नाथ महाराज म्हणाले. श्रीपादशास्त्र्यांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू गळू लागले. नाथ महाराजांनी 31 अध्यायांचे 60,000 ओव्यांचे भागवत धर्मक्षेत्र काशीत पूर्ण केले. साऱ्या काशीत नाथ महाराज प्रसिद्ध झाले. ग्रंथपूर्ती झाल्यावर साऱ्या वैदिक ब्राह्मणांनी, श्रद्धाळू भाविकांनी मोठ्या मिरवणुकीचे नियोजन केले होते.
चांदीच्या अंबारीसह एक हत्ती सज्ज होता. एक श्रद्धाळू पुढे झाला. त्याने हात जोडून नाथ महाराजांना विनंती केली, महाराज, आपण या हत्तीवर अंबारीत बसून घ्यावं. आपली क्षेत्र मिरवणूक काढून आपला सन्मान करावा अशी आमची इच्छा आहे. नाथ महाराजांना मुक्ताईचे स्मरण झाले. नम्रपणे म्हणाले, मी अशाश्वत, भागवत शाश्वत. त्या शाश्वत ग्रंथाची मिरवणूक काढणं योग्य होईल. एकनाथी भागवताची संपूर्ण काशी क्षेत्रात जय जयकाराच्या उद्घोषात मिरवणूक काढली. श्रीकृष्ण कीर्ती कीर्तने बहुतांचे संसार धरणे, उठविले स्वये श्रीकृष्णे चरित्र पठने दृष्टोनी. कृष्ण कीर्ती कीर्तन गोडी, अहंकाराची बांधवडी फोडी. जीवाचे जीवबंधन तोडी, निस्सीम आवडी कीर्ती गाता. एवं कृष्ण कीर्ती कीर्तने, भक्ती कृष्ण पदवी स्वये घेणे. जग उद्धरा वया कारणे, कीर्ती श्रीकृष्णे विस्तारिली. धन्यवाद.